मसाला, त्यासाठी आपण टोप ठेवलाय. टोपात टाकूया तेल. तेल तापलंय. आता आपण टाकूया कढीपत्ता. हे लागणारं साहित्य घेतलं आपण. कैरी घेतले, कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि हिरवी मिरची. हे मसाल्याचं साहित्य आहे. बाकी आपण त्यामध्ये घरगुती मसाला पण ॲड करणार आहोत. कढीपत्ता घातलाय. आता आपण टाकेल लसूण. मसाला कलर आलाय, मस्तपैकी लाल बुंद झाले. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया कांदा, टोमॅटो, लसूण मस्तपैकी भाजले, त्यामुळे लसूणचा फ्लेवर आलाय. वासाला लसूणाचा फोडणीचा. त्याच्यामध्ये ॲड करूया आपण मीठ. मीठ टाकल्यामुळे ना जो आपण पदार्थ भाजतो तो पटकन मिठामुळे भाजला जातो. मग आपण फोडणीला मीठ टाकायचं. हा कांदा आणि टोमॅटो जरा पटकन भाजला जाईल. आता आपला टोमॅटो कांदा भाजला म्हणजे आता याच्यामध्ये आपण ॲड करूया हळद, तिखट मसाला घरगुती बनवलेला आणि हा कांदा लसूण मसाला. त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आपल्या कोकणातला कोकम आणलेला आहे. होण्यासाठी आपण याच्यामध्ये आता थोडं पाणी ॲड करू. थोडंसं एक अर्धा किलो. हे थोडं आता 2-3 मिनिटाला शिजू द्यायचं. मग थोडा याचं ग्रेव्ही टेक्स्चर तयार होईल. आता आपला टेक्स्चर तयार झालाय ग्रेव्हीचा. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया शेवग्याच्या शेंगा. कैरी ॲड केली आपण. आता याच्यात कोकणामध्ये आमच्या कैरी ही वापरली जाते बऱ्याच मच्छीच्या पदार्थामध्ये. आता याच्यात आपण ॲड करूया पाणी. थोड्या शेंगा शिजल्या पाहिजेत म्हणून आपण हे थोडं शिजवून घ्यायचं. आंब्याच्या सीझनमध्ये आमच्याकडे कैरीचा जास्त करून प्रत्येक मच्छीचा पदार्थ वापर केला जातो कोकणामध्ये. हे थोडं 10 मिनिटं याला शिजू द्यायचं थोडं. त्याच्यानंतर मग आपण ॲड करूया कोलंबी, जी आपण साफ करून घेतली. आता आपल्या
कोलंबी मसाल्याला मस्त एक उकळी आली, शेंगा थोड्याफार शिजल्यात. आपण याच्यामध्ये ऍड करूया आपण कोलंबी. फक्त कोलंबीचं डोकं काढून घेतलं, बाकीचं आपण पाठ तासात ठेवलं. त्याच्या आतमध्ये मसाला जाऊन मस्त लागतं एकदम. हे साल्टी तशीच ठेवली. परत एक उकळी काढून ठेवू आणि त्याचं पाणी पण थोडं आटेल आणि शेंगा पण चांगल्या शिजतील आणि कोलंबीला पण चांगला मसाला लागेल. कोलंबीला मस्त की कलर आलाय. आता याच्यामध्ये आपण ऍड करूया शिजले शेंगा पण शिजल्यात, कोलंबी पण शिजले. आता याच्यामध्ये आपण ऍड करूया कोथिंबीर. आपण गॅस बंद करून ढाकण मारून ठेवूया निंबूशी. त्याच्यानंतर मग आपण खायला घेऊ. आता आपला रेडी झालाय कोलंबी मसाला. त्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा ॲड केल्या. पद्धतीने आपण बनवलंय, पण मस्त झालंय. टेक्स्चर दिसायला तर बरं झालंय. आता आपण खाऊन बघूया कसे लागतंय, चव कशी आले तर बघूया आपण. हिशोबाने ताट रेडी केलंय. कांदा लिंबू आणि आपण आता शेंगा करूया. झाले आपल्यासाठी. आता आपण टेस्ट करून बघू कशी झाली. आता आपण खाऊन बघूया कशी झाली. आपले कोलंबी मसाला कोकणी पद्धतीने आपण बनवला आहे. शेंगाच्या शेंगा टाकून वाव मसाला आहे एक नंबर. वाव मस्त झाला जरा आंबट असा. तुम्हाला खाऊन बघूया कोलंबी कशी झाली. वाव मस्त. मला तर आवडलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. चॅनलवर नवीन असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू अशा नवीन व्हिडिओ. बाय बाय.